आपल्या हक्काच्या घरासाठी जागा घेण्याची सुवर्ण संधी। क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट। पुणे रोड वसंत विहार एरियात इंटरनल कॉन्क्रीट रोड, जिथे आहे मेन एंट्रन्स गेट, आउटडोर जिम, टेम्पल गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, पिकॉक लेक, आर्ट वॉल, सेल्फी पॉइंट, ओपन चेस, वॉकिंग ट्रॅक, योगा अँड मेडिटेशन पॅव्हिलियन, ध्यान केंद्र, एम्फीथिएटर अँड मल्टीपर्पज लॉन, LED स्ट्रीट लाईट, ट्री प्लांटेशन, रोड साइड फुटपाथ, ड्रेनेज लाईन्स, SMC वॉटर, अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी, CCTV कॅम्पस, वॉल कंपाऊंड अशा सर्व सोयींनी युक्त प्रीमियम ओपन प्लॉट्स असणारे क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट। ICICI बँके शेजारी, पार्क चौक, सोलापूर। पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय आणि विद्यार्थी मित्र ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी आयोजित मार्गदर्शन शिबिरात सोलापूर महापालिकेचे माजी आयुक्त चंद्रकांत गोडेवार अध्यक्षस्थानावरून बोलत होते। यावेळी व्यासपीठावर विद्यार्थी मित्र ऑर्गनायझेशनचे संचालक रवींद्र कमटम, व्यवस्थापक पवन खामगावकर, महाराष्ट्र राज्य SBC महासंघाचे निमंत्रक अशोक इंदापुरे, माजी महापौर जनार्दन कारंपुरी यांची प्रमुख उपस्थिती होती। हे शिबिर 2 सत्रात झालं। पहिल्या सत्रात नवीन कोर्सेसच्या माहितीसह मेडिकल इंजिनिअरिंग, फार्मसी, MBA, हॉटेल मॅनेजमेंट आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राज्य आणि देश पातळीवरील प्रवेश प्रक्रिया, प्रवेश परीक्षा याची माहिती देण्यात आली। तसंच 10वी आणि 12वी नंतर विविध व्होकेशनल कोर्सेस, अभ्यासक्रम, डिग्री आणि डिप्लोमाच्या विविध शाखा यांची माहिती विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरवर स्लाइड शोच्या माध्यमातून देण्यात आली। धन्वंतरी शिक्षण व बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं पीस ऑफ योगा हे 10वं आंतरराष्ट्रीय योगा शिबिर 54 महिलांसाठी महिनाभर मोफत घेण्यात आलं। या शिबिराचा समारोप प्रमुख विजयकुमार उडता तसंच संस्थेचे अध्यक्ष अशोक बिटला, योग प्रशिक्षिका रेणुका गुर्रम, छाया महेंद्रकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला। शिबिरात सहभागी झालेल्या 54 महिलांना प्रमाणपत्र तसंच जनार्दन बिटला प्रशालेतील 20 विद्यार्थ्यांना वह्यांचं मोफत वाटप करण्यात आलं। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोणी, मिश्री, हिरेमठ, मेघना पुठ्ठा कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले। आभार प्रदर्शन मेघना पुठ्ठा यांनी केलं। समाधान ध्यान मंदिर इथं आंतरराष्ट्रीय योग दिवस षटस्थल ब्रह्मी घनबसव अमरेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। यावेळी शिवव्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेटे, रॉबिनहुड आर्मीचे संचालक हिंदूराव गोरे, वेदमूर्ती शिवयोगी शास्त्री होळीमठ यांच्यासह जवळपास 150 लोकांनी योगक्रिया पार पाडली। या प्रसंगी हगलूर येथील संजीवनी संस्कार आश्रमातील विद्यार्थी उपस्थित होते। प्रत्येक व्यक्तीनं योग केला पाहिजे, ही काळाची गरज आहे। योगानं आध्यात्मिक उन्नती प्राप्त करू शकतो, असं घनबसव अमरेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी सांगितलं। स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत। सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स। श्री हेल्थ फिटनेस तर्फे योगा डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला कांचन विजयरत्न चौहान, नम्रता महेश कोठे, संगीता जोहिंद कुमार, डॉक्टर जयासुधा कोटा पाटील या मान्यवरांची उपस्थिती होती। कार्यक्रमानंतर सर्व मान्यवरांचे श्री हेल्थ फिटनेसच्या संस्थापिका तथा प्रशिक्षिका अर्चना पद्मा यांनी आभार मानले। यावेळी मान्यवरांनी योगाचं महत्त्व पटवून दिलं। 21 जून रोजी सर्वत्र मोठ्या उत्साहात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला। या निमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। दरम्यान सोलापुरातील व्हॅलेंटाईन सर्कल इंग्लिश मीडियम स्कूलमध्येही आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्त आयोजित कार्यक्रमाला प्रशालेच्या मुख्याध्यापिका GH कल्याणी, उपमुख्याध्यापिका मीना दुधनीकर, पर्यवेक्षिका सुनीता मंद्रुपकर तसंच नागमणी पेगडा यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रशालेचे क्रीडा शिक्षक शिवाजी अवताडे तसंच लावण्या दुस्सा आणि संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। पुण्यानंतर आता सोलापुरातही कोयता या हत्याराची दहशत वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे। शनिवारी सोलापुरातील पत्रा तालीम परिसरातील एकाचा कोयत्यानं वार करून खून करण्यात आला।
गेल्या काही दिवसातही कोयत्यानं मारहाण केल्याचे प्रकार उघडकीस आले. पूर्व भागातील असाच कोयत्यानं केलेला हल्ला उघडकीस आला. MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजमाता गार्डन इथं 19 जून रोजी दारू पिऊन उलटी करणाऱ्याला दुसरीकडे जाऊन उलटी कर असं म्हटलं असता त्या दारुड्या पोरांनी कोयत्यानं मारहाण करण्याचा प्रयत्न केल्यानं खळबळ उडाली. राकेश गोपी बल्ला, किरण सुरेश शेळके, रोहन अनिल मंजेली, पवन रविराज शंकू, अभिषेक विश्वनाथ पवार, सतीश राजू साखरे, व्यंकटेश नल्ला, सर्व राहणार विनायकनगर MIDC सोलापूर यांच्या विरोधात राहुल रकमैया बादल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. नोव्हेंबर 2023 पासूनची ही प्रकरणं प्रलंबित आहेत. यामुळे शाळा प्रवेश, पासपोर्ट काढणं, वारस नोंद, विवाह प्रमाणपत्र, आधार कार्ड काढणं या कामांमध्ये नागरिकांची अडचण होत आहे. प्रलंबित प्रकरणांकडे दुर्लक्ष करून ठराविक प्रकरणं निकाली निघत आहेत. बहुतांश प्रकरणं पडून असल्यामुळं उत्तर तहसील कार्यालयाकडे नागरिक हेलपाटे मारत आहेत. जन्ममृत्यूनंतर वर्षाच्या आत महापालिकेत नोंद करणं आवश्यक असतं. त्यानंतर नोंद घेतली जात नाही. अशावेळी या प्रकरणांवर 13 नुसार कार्यवाही करावी लागते. महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत इथं जनन नोंद नसलेल्या प्रकरणांची तहसीलदारांमार्फत चौकशी करण्यात येते. त्यानंतर जन्म मृत्यूची नोंदणी अधिनियम 1969 मधील कलम 13(3) नुसार नोंदणी करून तसा आदेश संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेला केल्यास नोंद गृहीत धरून जन्म अथवा मृत्यू दाखला दिला जातो. 13(3) ची प्रकरणं यापूर्वी म्युनिसिपल कोर्टात निकाली काढली जात होती. तिथं वेळेत प्रकरणं निकाली काढून आदेश देण्यात येत होते. याबाबतचे अधिकार 11 ऑगस्ट 2023 रोजी आदेश काढून प्रांतांना देण्यात आले. त्यांच्या कामाची व्याप्ती पाहता तो अधिकार तहसीलदारांना देण्यात आला. त्यामुळं नोव्हेंबर 2023 पासून महापालिका हद्दीतील प्रकरणं तहसीलदार उत्तर सोलापूर यांच्याकडे जात आहेत. आपल्या हक्काच्या घरासाठी जागा घेण्याची सुवर्ण संधी. क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट. पुणे रोड, वसंत विहार एरियात इंटरनल कॉन्क्रीट रोड, जिथे आहे मेन एंट्रन्स गेट, आउटडोर जिम, टेम्पल गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, पिकॉक लेक, आर्ट वॉल, सेल्फी पॉइंट, ओपन चेस, वॉकिंग ट्रॅक, योगा अँड मेडिटेशन पॅव्हिलियन, ध्यान केंद्र, अँफिथिएटर अँड मल्टीपर्पज लॉन, LED स्ट्रीट लाईट, ट्री प्लांटेशन, रोड साइड फुटपाथ, ड्रेनेज लाईन्स, SMC वॉटर, अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी, CCTV कॅम्पस, वॉल कंपाऊंड अशा सर्व सोयींनी युक्त प्रीमियम ओपन प्लॉट्स असणारे क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट. ICICI बँके शेजारी, पार्क चौक, सोलापूर.